नमस्कार. बातमी आहे बारूळ येथून. बारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास बारूळ मंडळातील जनतेचा मोठा प्रतिसाद. नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे, बारूळकर. नमस्कार. आपण पाहताय आवाज वंचित बहुजनांचा. बारूळ महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत महसूल विभागाचे विधी, योजना व सेवा नागरिकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. सदर शिबिर महादेव मंदिर बारूळ येथे मंडळाचे सर्व सज्जातील गावातील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी कंधार विलास नरवटे साहेब, तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब, कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दिनांक 7 मार्च 2026 रोजी प्रमुख पाहुणे तहसीलदार कंधार श्री रामेश्वर गोरेसर, नायब तहसीलदार भूसीकर साहेब, मोदीराज साहेब, पावडे साहेब, आरोग्य विभाग डॉक्टर साखरे सर, मृदू व जलसंधारण इंजिनियर गायकवाड साहेब, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी श्री पाटील सर, तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत नरवटे साहेब, महिला व बालविकासचे श्री राजुरे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग श्री सुमित पाटील, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री पशुसंवर्धन विभाग प्रतिनिधी हजर होते. सदर शिबिरात सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाशी संबंधित माहिती उपस्थित नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रस्तावित तहसीलदार साहेब श्री रामेश्वर गोरा यांनी केले व सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी P.A. मुंडे यांनी केली. सदर कार्यक्रमामध्ये बारूळ महसूल मंडळातील शेतकरी व ग्रामस्थ त्यांना सर्व विभागातील विविध प्रमाणपत्रे 7-12, 8A शिधापत्रिका वाटप करण्यात आले. सदर शिबिरामध्ये प्रत्येक विभागाचे स्टॉल करण्यात आले होते. त्या स्टॉलमध्ये प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनी बारूळ मंडळातील आलेले शेतकरी यांचे विभागाशी संबंधित प्रश्नांविषयी माहिती दिली, लोकांचे अर्ज घेतले व कामाविषयी मार्गदर्शन केले. व बारूळ गावातील दिगंबर पाटील वडजे, महाजन, कांबळे, ग्रामविकास अधिकारी आदमपूरकर साहेब, तलाठी मुंडे साहेब, शब्बीर शेख, बाबू साहेब, पोलीस पाटील संजय पाटील जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद पाटील वळशिंगे, मारुती पाटील मजरे, उदय पाटील जाधव, तेलूरचे पोलीस पाटील अमोल पाटील, बारूळ आरोग्य केंद्रातील अॅम्ब्युलन्स 102 चे चालक गोविंद पाटील इंगळे व बारूळ मंडळातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजक बारूळ महसूल मंडळ यांच्या मदतीने पार पाडले. विविध शासकीय अधिकारी ज्यांच्यासाठी हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, असे समोर उपस्थित सर्व शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनींनो, आपल्याला माहित आहे की महसूल विभाग असो किंवा इतर शासकीय विभाग शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्याशी मोठ्या प्रमाणात निगडीत असतात आणि शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या गावात जाऊन त्यांची कामं लोकाभिमुख पद्धतीनं पार पाडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार 7 मार्च ते 8 मे या दरम्यान विविध 7 मंडळांमध्ये आपले हे समाधान शिबिराचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. त्यातील पहिला कार्यक्रम म्हणून आज आपण या ठिकाणी बारूळ मंडळामध्ये समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. याचा प्रमुख उद्देश असा आहे की आपण मागच्या टप्प्यामध्ये जिवंत सातबारा ही योजना राबवली. त्याच्यामध्ये जे मयत लोक आहेत त्यांच्या वारसांची नाव नोंदणी असेल किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की बोजा भरलेला असतो पण इतर अधिकाऱ्यांमध्ये तशीच नोंद राहिलेली असते. म्हणजे 7-12चं वाचन करून त्याचं अद्यावधीकरण करणं हा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे काही प्रलंबित फेरफार आपल्याकडे असतात, त्याचं निराकरण करणं, विविध दाखले जे आहेत, रहिवासी असेल, उत्पन्न असेल, नॉन क्रिमिनल असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल,
तर त्याचंही वितरण या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावं कॅम्पच्या स्वरूपामध्ये, हाही महत्वाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे डिजिटल सातबारा आहेत, आट आहेत, त्याचंही वितरण आहे. आपल्याला माहित आहे की अकृषिक परवानगी घेण्याची आता गरज राहिलेली नाहीये. तो जो GR आलेला आहे त्याच्या अनुषंगानं ज्या झोनसाठी तो डिक्लेअर केलेला आहे त्या प्रयोजनासाठी वापर करायचा असेल तर अकृषीची परवानगी नाही. त्याचप्रमाणे बऱ्याचशा जमिनी ह्या भूसंपादित झालेल्या असतात, मात्र त्याचं कजाप राहिलेलं असतं, तेही या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचंय. त्याचप्रमाणे दर महिन्याला आपण सामाजिक आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधीचा लाभ देत असतो. तर नुकतीच आपण 26 फेब्रुवारी या दिवशी या समितीची बैठक घेऊन आज जवळपास बारू मंडळामधले 18 लाभार्थी त्या ठिकाणी आपण त्यांचं लाभ मंजूर झाला याचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. त्याचप्रमाणे तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करणं, घरांसाठी पट्टे वाटपाचा कार्यक्रम घेणं, हाही उद्देश या माध्यमातून आहे. म्हणजे जवळपास 15 पेक्षा जास्त महसुली सेवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध विभागांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामविकास विभागाच्या मार्फत घरकुलाच्या संबंधित किंवा इतर या योजना आहेत त्याची माहिती देणं, त्यानंतर आपल्या एकात्मिक बाल विकासच्या माध्यमातून महिलांसाठी ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्याची माहिती देणं, शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण जे काही RT आणि इतर कायदे आहेत त्याच्या अनुषंगाने कशा प्रकारे लाभ देतो आणि सध्या काय परिस्थिती आहे याचंही मार्गदर्शन करणं, हा प्रमुख उद्देश ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला खरं तर आपले लोकप्रतिनिधी आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब सुद्धा येणार होते, मात्र अचानकपणे त्यांना काहीतरी इमर्जन्सी वर्क लागल्यामुळे ते आलेले नाही. पण त्यांचाही संदेश असा आहे की जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचावं आणि या शिबिराचा आपण लाभ घ्यावा. प्रास्ताविकामध्ये एवढंच बोलतो आणि आपण वेगवेगळे जे पुढील टप्पे पार पाडणार आहोत त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवाजी महाराज, सामाजिक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे जमलेल्या सर्व गावकरी मंडळी आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी या सर्वांना मी सर्वप्रथम नमन करतो. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय आहे हे आपल्याला तहसीलदार साहेबांनी समजून सांगितलेलंच आहे की शेतकऱ्यांची ज्या काही समस्या आहेत त्या समस्या प्रशासन आपल्यापर्यंत येऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या समाधान शिबिराचा आपण सर्वांनी जास्त लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. यासोबत मला काही विशेष मुद्दे सांगायचे आहेत. त्यामध्ये आपला सातबारा हे रेकॉर्ड अद्यावत असणं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं की उद्या कुठला वाद निर्माण झाला किंवा एखादा भूसंपादन झाला, एखादा हायवे गेला, त्यावेळेस असं होतं की तुम्हाला लक्षात आलं की यामध्ये नाव वडिलांचं राहिलेलं आहे किंवा आपले काही नाव इतर अधिकारामध्ये राहिलेले आहेत किंवा आपल्याकडे एकीकडे सातबारा दुसऱ्याच गटामध्ये दिसतोय आणि असे प्रॉब्लेम झाल्यामुळं किंवा नावाची स्पेलिंग असते त्यामध्ये चूक राहिल्यामुळं आपल्याला जो मावेजा मिळतो तो मिळण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. त्यासोबतच आता आपण वडिलांच्या शेत पाणंद योजना देखील आणलेली आहे. यामध्ये आपण जे काही पाणंद रस्ते आहेत त्याचं मजबूतीकरणाचं काम करणार आहोत. तर यामध्ये देखील आपल्याला शेतामध्ये जाणारे जे काही रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते देखील आपण सोडवणार आहोत. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं येतात की आमचा शेत रस्ता अडवला किंवा आमचा रस्ता नाही आहे. तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस शेत रस्ता अडवला जातो किंवा तुम्हाला शेत रस्ता हवा आहे, यामध्ये दोन कायदे लक्षात ठेवायचे. एक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143. जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल आणि त्याला नवीन रस्ता हवा असेल त्यावेळेस कलम 143 अंतर्गत आपण अर्ज करायचा असतो किंवा तहसीलदार साहेबांकडे केस दाखल करायची असते. आणि फक्त अर्ज दाखल करणं म्हणजे केस दाखल करणं असा अर्थ होत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचा रस्ता कोणी अडवला असेल
तर त्यासाठी आपल्याकडे मामलतदार न्यायालय अधिनियम कलम 5 आहे. तर या अंतर्गत देखील जर तुमच्याकडे रस्ता आढळला असेल, पाण्याचा प्रवाह आढळलेला असेल, तर त्या ठिकाणी या कलम 5 अंतर्गत तुम्ही तहसीलदार साहेबांकडे एक अर्ज करायचा असतो, केस दाखल करायची असते. ज्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस फॉलो करता त्यावेळेस तुमची जी रस्त्याचा विषय आहे तो लवकर मार्गी निघतो. आपण दरवेळेस काय करतो की डेप्युटी कलेक्टर साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे आपण अर्ज करतो, परंतु याची योग्य प्रोसिजर ही तहसीलदार साहेबांकडे केस दाखल करून लवकरात लवकर निर्णय घेऊन जर आदेश त्यांचा झाला तर त्या आदेशाला तो व्यक्ती नाकारू शकत नाही आणि जर कुणी आदेशाचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होते. त्यामुळे सर्वांनी इथून लक्षात ठेवायचंय की जर कोणाचाही रस्ता अडवला गेला असेल किंवा नवीन रस्ता हवा असेल तर त्यांनी तहसीलदार साहेबांकडे कलम 143 किंवा मामलतदार न्यायालयातील कलम 5 अंतर्गत अर्ज करावा. त्यासोबतच आपले जे काही इतर समस्या आहेत, आपल्या इथे प्रशासन आहे, बाजूला सर्व विभागाच्या आपल्याकडे स्टॉल लागलेले आहेत, त्या योजनांचा देखील आपण लाभ घ्यावा आणि आपल्या ज्या काही आता समस्या असतील, एखाद्या गोष्ट आपल्याला समजत नसेल तर सर्व डिपार्टमेंट आपल्यासमोर उभे आहेत, आपण त्याच्यासमोर आपल्या समस्या सांगाव्यात. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.